नमस्कार विद्यार्थी मित्र हो. इयत्ता 11वी विषय मराठी. आज आपण विभाग क्रमांक 5 व्याकरण यामधील 5वा घटक शब्दभेद अभ्यासणार आहोत. हा घटक आपण स्वाध्यायासह सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला तर मग आपण हा व्याकरणाचा शब्दभेद घटक आपण अभ्यासूया. सर्वप्रथम आपण शब्दभेद म्हणजे काय ते जाणून घ्यायचं आहे. विद्यार्थी मित्र हो, खालील वाक्ये काळजीपूर्वक अभ्यासा. पहा, पहिलं वाक्य आहे, मला पुस्तकाच्या 5 प्रती मिळाल्या. हा शब्द आपण अधोरेखित केलेला आहे. प्रती हा शब्द आपण अधोरेखित केलेला आहे. प्रत्येक मुलाला आई वडिलांप्रती आदर असतो. आणि दुसऱ्या वाक्यामधील प्रती हा शब्द सुद्धा आपण अधोरेखित केलेला आहे. पहा, दोन्ही प्रती शब्द आपण जर लक्षात घेतले तर उच्चार सारखा आहे, परंतु पहिला प्रती शब्द जो आहे त्यामधील तची वेलांटी दीर्घ आहे आणि दुसरा शब्द प्रती जो आहे दुसऱ्या उदाहरणातील तर त्याच्यामध्ये तची वेलांटी जी आहे तर ती ऱ्हस्व वेलांटी आहे. आता अधोरेखित शब्दांच्या अर्थांमध्ये फरक जाणवतो का? म्हणजे शब्द जरी सारखे असले, उच्चार जरी सारखे असले तरी सुद्धा लेखनामध्ये मात्र थोडा फरक आहे. आणि अर्थातच इथं अर्थामध्ये फरक आहे का? तर तो आहे, फरक जाणवतोच. आणि शब्दाच्या लेखनात फरक असल्यामुळे अर्थात फरक पडतो. आणि अशा पद्धतीनं इथं शब्दाच्या लेखनामध्ये फरक झालेला आहे आणि अर्थामध्ये सुद्धा फरक पडलेला आहे. तर पहा, पहिला जो प्रती आहे की ज्याच्यामध्ये तची वेलांटी दीर्घ आहे, तर हा शब्द मुळात प्रत या शब्दावरून आलेला आहे. आणि प्रत, तर इथे प्रत पुस्तकाची प्रत या अर्थानं आपण तो वापरलेला या वाक्यामध्ये. आणि एकापेक्षा अधिक प्रती म्हणजे पुस्तकाच्या एकापेक्षा अधिक प्रती, म्हणजे इथं 5 प्रतींसाठी आपण प्रती हा शब्द वापरलेला आहे, म्हणजे पुस्तकाच्या 5 प्रती. आता दुसरा पहा, प्रती जो आहे की जिथं ऱ्हस्व वेलांटी आहे, तर याच्यामध्ये प्रती या शब्दाचा अर्थ एखाद्याला उद्देशून या अर्थानं वापरला जातो. आणि आई वडिलांना उद्देशून इथे प्रती हा शब्द वापरलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे प्रती हा जो शब्द आहे तर इथे लेखनामध्ये फरक जसा आहे तसा अर्थामध्ये सुद्धा खूप मोठा फरक असलेला आपल्याला दिसून येतो. दैनंदिन जीवनात आपण शब्दांचा वापर अगदी सहजतेने करत असतो. शब्दांचे संचित मागच्या पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असते. आपण शब्दांच्या द्वारेच सगळे व्यवहार करत असतो आणि हा वारसा आपल्याला मागील पिढीकडून मिळालेला असतो. आणि शब्दांचं हे संचित जे आहे की जे मागील पिढीकडून आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे, हा सगळा शब्दांचा जो साठा आहे तर तो मागच्या पिढीकडून जसा आपण घेतो तसा अर्थातच आपल्या पिढीकडून तो पुढील पिढीकडे जात असतो. हे संचित पुढच्या पिढीकडे जाताना शब्दज्ञान, शब्दांचा अर्थ, शब्दांची व्युत्पत्ती, शब्दांचे लेखन, शब्द वापरण्याचे संदर्भ, शब्दांच्या विविध पण सूक्ष्म अर्थछटा इत्यादी घटकांचा गांभीर्याने विचार केला जात नाही. परंतु हे जे संचित आहे ते एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असताना शब्दांचं ज्ञान असेल, शब्दांचे विविध अर्थ असतील, शब्द कसा निर्माण झाला म्हणजे व्युत्पत्ती शब्दांची असेल, शब्दांचं लेखन असेल, शब्द वापरण्याचे विविध संदर्भ असतात ते संदर्भ असतील, आणि शब्दांच्या लहानातल्या लहान ज्या अर्थछटा असतात की शब्द एकच पण वेगवेगळे अर्थ त्याच्यातून सूचित होत असतात. तर या घटकांचा ज्या पद्धतीनं विचार करायला हवा तसा मात्र विचार होताना दिसत नाही. परिणामी शब्दांची व भाषेची हेळसांड होते. आणि अशा वेळेला आपली जी काही भाषा असते, आपले जे शब्द असतात तर त्याकडे काही वेळेला दुर्लक्षही होतं, काही वेळेला भाषेची हेळसांड सुद्धा होते, अवहेलना होते. आणि म्हणून शब्दभेद समजून घेणं गरजेचं आहे. आणि याचसाठी आपल्याला शब्दभेदांचं ज्ञान असणं गरजेचं आहे. अर्थामधला फरक जो आहे तो आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. भाषेत असंख्य शब्द असतात, त्या शब्दांना अर्थ असतो. म्हणजे कोणताही शब्द असेल त्या प्रत्येक शब्दाला एक विशिष्ट अर्थ असतो. शब्दांच्या उच्चारातून व लेखनातून जेव्हा सूक्ष्म बदल जाणवतात पण अर्थाच्या दृष्टीने मात्र खूप फरक निदर्शनास येतो तेव्हा तिथे शब्दभेद असतो. आता तुम्हाला शब्दभेद म्हणजे काय हे लक्षात आलेलं असेल की शब्दांच्या उच्चारातून व लेखनातून जेव्हा सूक्ष्म बदल जाणवतात, जसा प्रति हा शब्द आपण उदाहरण म्हणून समजून घेतला की उच्चार जरी सारखा असला तरी लेखनात थोडा फरक आहे. आणि अर्थाच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर त्याच्यामध्ये खूपच मोठा फरक आहे हे आपल्याला लक्षात येतं. अशा प्रकारे तिथे शब्दभेद आहे हे आपल्याला लक्षात आलं. या शब्दभेदाचं आकलन जर नीट झालं नाही तर अर्थभेद, अर्थहानी आणि अर्थविसंगती उद्भवू शकते. आणि अशा प्रकारे हे जे शब्द असतात, त्या शब्दांचे जे विविध अर्थ असतात ते जर आपल्याला समजले नाहीत तर आपल्याला योग्य अर्थ घेता येणार नाही. काही वेळेला आपल्याला
जो अर्थ घ्यायचा आहे तो समजलेला नसल्यामुळं अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. काही वेळेला विरोधाभास सुद्धा अर्थामधला आपल्याला समजणार नाही आणि यासाठी शब्दभेद जो आहे तर तो आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, त्याचं आकलन होणं गरजेचं आहे. आता हा भाग सगळा आपण उदाहरणाद्वारे समजून घेण्यापूर्वी या शब्दभेदाचं वर्गीकरण कसं केलं जातं ते आपण जाणून घेऊया. पहा, शब्दभेदाचं वर्गीकरण हे शब्दांच्या उच्चार साधर्म्यामुळे होत असतं आणि अशा प्रकारे सुद्धा आपल्याला हा शब्दभेद समजून घेता येतो की शब्दांचे उच्चार जे असतात तर ते सारखे होतात शब्दलेखनातील होणाऱ्या सूक्ष्म बदलामुळे. आणि शब्दाचं जे लेखन असतं त्याच्यामध्ये अगदी लहानातला लहान थोडा जरी बदल झाला तरी अर्थामध्ये फरक पडतो, हे सुद्धा आपल्याला शब्दभेदामध्ये जाणून घ्यायचं आहे. शब्दांच्या संदर्भांची अचूक जाण नसल्यामुळं आणि शब्द जे असतात तर त्यांचे विविध संदर्भ जे असतात, ज्या संदर्भानं ते वापरलेले असतात त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला अर्थ जाणून घ्यायचा असतो. आणि शब्दांच्या लेखनात एखाद्या अक्षराचा फरक असल्यामुळं आणि शब्दांचं जे लेखन असतं त्याच्यामध्ये एखादं अक्षर जे असतं त्याच्यामध्ये थोडा जरी फरक झाला तरी अर्थामध्ये सुद्धा खूप मोठा फरक होत असतो. अशा प्रकारे शब्दभेदाचं वर्गीकरण जे आहे तर ते केलं जातं. आता यातला पहिला प्रकार जो आहे शब्दांच्या उच्चार साधर्म्यामुळे तो आपण सर्वप्रथम समजून घेऊया. आता शब्दांचं उच्चार साधर्म्य म्हणजेच काय, तर दोन शब्दांच्या उच्चारात काहीसं साधर्म्य असतं. म्हणजे दोन शब्द जे असतात ते उच्चारामध्ये अगदी उच्चारले आपण ते शब्द तरी तो सारखे उच्चार असतात, परंतु संदर्भात साधर्म्याला अजिबात स्थान नसतं. परंतु जो संदर्भ असतो त्या शब्दांचा त्याच्यामध्ये मात्र या सारखेपणाला अजिबातच स्थान नसतं. हा संदर्भ पूर्ण जाणून न घेतल्यामुळं किंवा त्याबाबत आपल्या असलेली उदासीनता यामुळे शब्दांचा अचूक वापर केला जात नाही. परंतु हा जो संदर्भ असतो तो जर आपण समजून नाही घेतला किंवा त्याबाबत आपण उदासीन झालो तर मग मात्र शब्दांचा जो अचूक वापर आहे तो आपल्याला लक्षात येणार नाही आणि त्याचा वापर कसा करायचा हेही आपल्याला समजणार नाही. आता इथे आपण उदाहरणं काही पाहूया. पहा, पहिला शब्द आहे गज असा. आता आपण सगळेजण तालव्यवर्ण, दंत तालव्यवर्ण म्हणजे च, छ, ज, झ हे जे 4 वर्ण आहेत तर हे 4 वर्ण दोन त्याचे उच्चार आहेत. एक दंतमुलीय उच्चार असतो आणि एक तालव्य उच्चार असतो. म्हणजे च, छ, ज, झ याच्यामध्ये य-युक्त सुद्धा उच्चार त्या वर्णांचे होतात आणि अयुक्त सुद्धा वर्णांचे उच्चार होतात. आता पहिला जो शब्द आहे तो गज असा आहे आणि इथे आपण जर बघितलं तर य-युक्त उच्चार म्हणजे ज असा ह्या गजचा उच्चार जो आहे तो ज असा त्या ठिकाणी होतो. म्हणजेच तालव्य उच्चार आहे हा. त्याचा अर्थ काय आहे गजचा, तर हत्ती असा आहे. आता उदाहरण आपण बघूया की गणपतीच्या कानांना गज करणं म्हणतात. आता इथे जर आपण बघितलं तर गज हा जो शब्द आहे तर तो इथे कशा प्रकारे वापरलेला आहे पहा, की गणपतीच्या कानांना गज करणं म्हणतात आणि इथं आपल्याला जचा उच्चार जो आहे तो ज असा झालेला आपल्याला दिसून येतो. आता पहा, गज असा एक शब्द आलेला आहे की त्याचा उच्चार मात्र दंतमुलीय उच्चार आहे आणि तो अयुक्त उच्चार आहे. लोखंडी सळी याचा त्याचा अर्थ आहे आणि उदाहरण आपण पाहिलं तर इमारत बांधताना गजांचा वापर करावा लागतो. म्हणजे गज हा शब्द उच्चारामध्ये जरी सारखा असला तरी त्याचे अर्थ जे आहेत ते संदर्भानुसार बदललेले आपल्याला दिसतात. आता पुढे पहा, पार हा शब्द जो आहे तर त्याचे 3 अर्थ आपल्याला असलेले इथे दिसतात. उच्चार सारखाच आहे पार या शब्दाचा, पण पहिला पार आहे बसण्याची सार्वजनिक जागा. आता उदाहरण पाहू, गावातील पार ग्रामसभेसाठी उत्तम आहे. आता पार हा शब्द उच्चार सारखा, त्याचा अर्थ आहे पलीकडे. नदी पार घनदाट जंगल आहे. आमचा गाव नदी पार आहे. आता तिसरा पार हा जो शब्द आहे त्याचाही उच्चार सारखा आहे, पण त्याचा अर्थ आहे पूर्णपणे. सुधीरचा स्वभाव पार बदलला. म्हणजे पार हा शब्द उच्चार साधर्म्य जरी असलं तरी त्याचा अर्थ मात्र इथे संदर्भानुसार बदलताना आपल्याला दिसतात. आता पुढचं उदाहरण आपण पाहू. कर हा शब्द आहे आणि कर या शब्दाचा अर्थ आहे हात असा. सामाजिक कार्य अनेक करांनी एकत्र येऊन केल्यास यशस्वी होते. इथे कर या शब्दाचा अर्थ हात असा आपण घेतलेला आहे. आता कर हा शब्द दुसरा पहा की त्याचा अर्थ आहे करणे. तू तुझा अभ्यास पटकन कर. म्हणजे अभ्यास जो आहे तर तू पटकन करून घे असं सांगितलेलं आहे. म्हणजे करचा उच्चार जरी सारखा असला तरी आपण जेव्हा उदाहरणामध्ये कर हा शब्द वापरतो तेव्हा तो वेगवेगळ्या संदर्भाने वापरलेला असतो आणि कर हा एकच शब्द पण त्याचे अर्थ आपण इथे जाणून घेतले तर त्याच्यामध्ये खूप मोठा फरक असल्याचं आपल्याला लक्षात येते. आता वाच हा शब्द आहे तर वाच म्हणजे वाचणे, ललित वाङ्मय वाचन
वाचनीय असते आणि वाच म्हणजे तरणे, वाचाल तर वाचाल म्हणजे वाचन केलं तरच तुम्ही तरणार आहात, वाचणार आहात असं इथं म्हटलेलं आहे. अशा प्रकारे उच्चारात जरी शब्दांच्या उच्चारात जरी साधर्म्य असलं, सारखेपण असला तरी सुद्धा त्याचं जे संदर्भ आहेत तर त्या संदर्भामध्ये मात्र या साधर्म्याला काहीच स्थान नसलेलं आपल्याला दिसून येतं. कारण ह्या दोन्ही शब्दांचे अर्थ जे आहेत तर ते संदर्भानुसार पूर्णपणे बदलताना आपल्याला दिसतात. आता विद्यार्थी मित्र याची काही उदाहरणं आपण पाहूया. पहा, काच एक पारदर्शक पदार्थ आणि काच म्हणजे जाच किंवा छड. का काय म्हणूनही वापरतात आणि का कारण म्हणूनही वापरतात. काप म्हणजे तुकडा, कुडी म्हणजेच कानातला दागिना आणि काप म्हणजे कंप असाही त्याचा अर्थ आपण घेतो. बेगडी म्हणजे बेगड लावलेले म्हणजे रंगीत कागद आणि बेगडी म्हणजे नकली. वाटणे म्हणजे मनात येणे आणि वाटणे देणे, वाटून टाकणे, पाटा वरवंटावर वाटण्याची क्रिया. अशा पद्धतीने आपण वाटणे हा शब्द वापरतो. आता पहा, असे शब्द जलद म्हणजे लवकर आणि जलद म्हणजे ढग असाही अर्थ आपण घेतो. वाचणे पुस्तक वाचणे आणि वाचणे जगणे, बचावणे असाही आपण अर्थ घेतो. वर्ग समूह आणि वर्ग अंकगणितातली संकल्पना किंवा बदली. वज्र आयुध शस्त्र असा अर्थ आपण घेतो त्याचा आणि वज्र हिरा असाही अर्थ घेतो. तीर काट आणि तीर बाण असाही अर्थ आपण घेतो. पूर म्हणजे नगर आणि पूर पाण्याचा लोंढा असा पण आपण अर्थ घेतो. मान शरीराचा एक अवयव आणि मान प्रतिष्ठा असाही अर्थ घेतो. माळ फुलांचा सर आणि माळ ओसाड जमीन अशा पद्धतीनेही आपण त्याचा अर्थ घेतो. आता विद्यार्थी मित्र हो, जरी इथं उच्चारामध्ये साधर्म्य असलं तरी अर्थामध्ये मात्र खूप मोठा फरक असल्याचं आपल्याला इथे आता लक्षात आलेलं आहे. आता विद्यार्थी मित्र हो, शब्दभेदाचं जे वर्गीकरण केलं जातं त्यातला दुसरा प्रकार आहे शब्दलेखनातील सूक्ष्म बदल. पहा, शब्दलेखन करताना ऱ्हस्व दीर्घ याला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणजे आपण शब्दलेखन करत असताना ऱ्हस्व दीर्घ म्हणजे उकार असेल, वेलांटी असेल जे देतो त्याला सुद्धा खूप मोठं महत्व आहे. जे आपण सुरुवातीला जे उदाहरण बघितलं प्रति, तर त्याच्यावरून सुद्धा आपल्याला ते लक्षात येतं. यात चूक झाली तर केवळ लेखनातच फरक पडतो असं नाही, तर चुकीचा अर्थही प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून ऱ्हस्व दीर्घ आपल्याला योग्य प्रकारे देता आला पाहिजे अक्षरांना, कारण त्याच्यामध्ये चूक झाली तर अर्थामध्ये खूप मोठा फरक जो आहे तर तो पडत असतो. आता उदाहरण आपण पाहूया. प्रति जो आपण सुरुवातीला उदाहरण पाहिलेलं आहे की प्रत म्हणजे पुस्तकाची प्रत आणि एकापेक्षा अधिक प्रति असा आपण त्याचा अर्थ घेतलेला आहे. आणि इथं वाक्यात उपयोग केलेला आहे की पुस्तक विक्रेत्याने पुस्तकाच्या 500 प्रती मागवल्या. आणि अशा पद्धतीनं प्रतीचा अर्थ जो आहे की ज्याच्यामध्ये तची वेलांटी जी आहे तर ती दीर्घ आहे. आता प्रति तर याच्यामध्ये ऱ्हस्व वेलांटी आहेत ती तची, आणि त्याचा अर्थ एखाद्याला उद्देशून विद्यार्थ्यांनी शिक्षकांप्रती आदरभाव राखावा अशा पद्धतीने आपण प्रतीचा उपयोग इथं वाक्यामध्ये केलेला आहे. म्हणजे प्रति, परंतु लेखनामधला जो बदल आहे, सूक्ष्म फरक आहे किंवा ऱ्हस्वदीर्घ लेखनामध्ये आपण किती काळजी घ्यायला पाहिजे हे आपल्याला लक्षात येईल की थोडा जरी आपण ऱ्हस्व दीर्घ याच्यामध्ये बदल केला आणि तो वेगळ्या पद्धतीने आपण जर तो वाक्यामध्ये वापरला तर त्याचा योग्य अर्थ आपल्याला घेता येणार नाही. आता पहा, शिर असा शब्द आहे तर त्याचा अर्थ आहे नस, रक्तवाहिनी, की इथे शची वेलांटी जी आहे तर ती दीर्घ आहे. आणि डॉक्टर रुग्णाला शिरेतून सलाईन देतात अशा पद्धतीने त्याचा वाक्यात उपयोग केलेला आहे. आता शिर की इथं शची वेलांटी जी आहे तर ती ऱ्हस्व आहे आणि त्याचा अर्थ डोके, मस्तक असा आपण घेतो. तळ हातावर शिर घेऊन सैनिक देशासाठी अहोरात्र लढत असतात अशा पद्धतीने त्याचा वाक्यात उपयोग केलेला आहे. म्हणजे ऱ्हस्व दीर्घाचं लेखन जे आहे ते किती महत्वाचं आहे हे आता आपल्याला लक्षात येईल, कारण आपण ऱ्हस्व दीर्घमध्ये चूक करणं म्हणजे अर्थामध्ये खूप मोठा फरक त्या ठिकाणी किंवा बदल जो आहे तो होणार आहे आणि म्हणून योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे. तिसरा शब्द आहे सूत. इथं सचा उकार जो आहे तर तो दीर्घ आहे आणि त्याचा अर्थ धागा असा आपण घेतला तर स्वातंत्र्यपूर्व काळात सूत कताई करून खादीची निर्मिती करत असत. आता सूतचा अर्थ की जो ऱ्हस्व उकार दीर्घ उकार आहे की मित्रत्वाचे संबंध असा पण त्याचा अर्थ घेतो आपण, आणि त्या दोघींचे चांगलेच सूत जुळले अशा पद्धतीने सुद्धा सूत या शब्दाचा वापर आपण करत असतो. आता सूत की ज्याच्यामध्ये सचा उकार जो आहे तर तो ऱ्हस्व आहे, त्याचा अर्थ पुत्र किंवा मुलगा असा होतो. कवी केशवसूत हे आधुनिक कवितेचे जनक होत आणि ते केशवसूत की टोपण नाव आहे हे कृष्णाजी केशव दामले यांचं, आणि त्याच्यामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव आहे केशव आणि म्हणून ते केशवसूत अशा पद्धतीनं आपलं टोपण नाव त्यांनी धारण केलेलं आहे. आणि इथं आपल्याला केशवसूत हे नाव कसं तयार झालं हे पण आपल्या लक्षात येईल की पुत्र किंवा मुलगा या अर्थानं सूत हा शब्द जो आहे की ज्याच्यामध्ये सचा उकार जो आहे तो ऱ्हस्व आहे तर तो त्या ठिकाणी आपण
वापरत असतो. आता पुढचा शब्द आहे दिन, की नेहमीचं हे उदाहरण आहे की याच्यामध्ये द ची वेलांटी जी आहे तर ती दीर्घ आहे आणि त्याचा अर्थ गरीब दुबळा या अर्थानं आपण घेतो. आणि महात्मा फुले यांना दीन दुबळ्यांचा कळवळा होता अशा पद्धतीनं दीर्घ दी जी आहे तर त्याचा अर्थ आपण दिनमध्ये जर दीर्घ वेलांटी द ची असेल तर त्याचा अर्थ गरीब दुबळा असा आपण घेतो. तोच जर द ची वेलांटी जर ह्रस्व ठेवली तर दिन म्हणजे दिवस असा त्याचा अर्थ होणार आहे. आणि प्रजासत्ताक दिन उत्साहात पार पडला अशा पद्धतीने इथं आपण दिनचा उपयोग वाक्यात केलेला आहे. म्हणजे आपल्याला ह्रस्व दीर्घ याला किती महत्व आहे हे आपल्याला लक्षात येईल. आता आधी हा शब्द पहा की याच्यामध्ये द ची वेलांटी जी आहे तर ती दीर्घ आहे आणि त्याचा अर्थ इतर वगैरे असा आपण अर्थ घेतो. बाजारातून केळी, संत्री, मोसंबी आदी फळे आणली आणि आधी ज्याच्यामध्ये द ची वेलांटी जी आहे ती ह्रस्व आहे आणि त्याचा अर्थ आरंभ, सुरुवात असा आपण घेतो. सृष्टीच्या आदी अंताविषयी नेमकेपणाने सांगता येत नाही अशा पद्धतीनं आधीचा उपयोग आपण या वाक्यामध्ये केलेला आहे की ज्याचा अर्थ आरंभ, सुरुवात असा आपण घेतो. आता पहा याची काही उदाहरणं पाहूया. नीज म्हणजे आपले, जवळचे आणि नीज झोप म्हणजे वेलांटीचाच फरक आहे परंतु त्याचे अर्थ मात्र आपले बदललेले दिसतात. आता शिला म्हणजे खडक आणि शिला म्हणजे एक नाव, शीलवती असं त्या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल. सूर म्हणजे देव आणि सूर म्हणजे स्वर किंवा आवाज. लक्ष, नजर आणि लक्ष, ध्येय अशा पद्धतीने आपण त्याचे अर्थ घेतो. शीत, भाताचे शीत आणि शीत म्हणजे थंड अशा पद्धतीनं इथे वेलांटीमध्ये फरक केला की अर्थामध्ये कसा बदल होतो हे आपल्याला आता लक्षात आलेलं आहे. आता तिसरा प्रकार आहे शब्दांच्या संदर्भाची अचूक जाण म्हणजे संदर्भानुसार शब्द प्रयोजन जे आहे तर ते पण आपल्याला असायला पाहिजे आणि यानुसार सुद्धा शब्दभेद आपल्याला लक्षात आला पाहिजे. कोणता शब्द कोठे वापरावा याबद्दल काही संकेत असतात. म्हणजे एखादा विशिष्ट शब्द आपण कुठे वापरला पाहिजे याविषयी काही नियम असतात, काही संकेत असतात, ते आपण लक्षात घ्यायला पाहिजेत. या संकेतांना संदर्भाची पार्श्वभूमी असते. संदर्भ आणि संकेत यात अंतर निर्माण झाले तर अर्थातही फरक पडतो, अर्थविसंगती दिसून येते. आणि जो संदर्भ आहे किंवा जे एक संकेत जो ठरलेला आहे तर त्याच्यामध्ये जर अंतर निर्माण झालं तर मग मात्र अर्थामध्ये फरक पडतो आणि अर्थविसंगती जी आहे तर ती निर्माण होते. उदाहरण पाहूया आपण. आयोजन हा शब्द आहे तर कार्यक्रमाची सुसूत्र आखणी या अर्थानं आपण आयोजन हा शब्द घेतो. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने युवकांसाठी एक दिवसीय शिबिराचे आयोजन केले अशा पद्धतीने आयोजन हा शब्द आपण योग्य त्या संदर्भानुसार इथे वापरलेला आहे. आता संयोजन असा शब्द असेल तर सांधा, मिलाप, जोड या अर्थानं तो शब्द आपण वापरायचा आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आयोजित केलेल्या शिबिराचे संयोजन आमच्या महाविद्यालयाने केले म्हणजे आयोजन आणि संयोजन हा शब्द नेमका कुठे वापरावा याचे काही संकेत आहे आणि त्यानुसार आपल्याला तो शब्द वापरावा लागेल. उद्देश असा शब्द आहे त्याचा अर्थ हेतू असा आहे. चांगल्या उद्देशाने केलेले काम चांगलेच होते आणि उद्दिष्ट म्हणजे ध्येय, साध्य, प्रामाणिक कष्ट हे साधन असते तर यशप्राप्ती हे उद्दिष्ट असते. अशा पद्धतीनं उद्देश शब्द कुठे वापरायला हवा आणि उद्दिष्ट शब्द कुठे वापरायला हवा हे आपल्याला लक्षात यायला हवं. आता पहा पुढचे काही आपण अशा पद्धतीचे शब्द पाहूया की जे संदर्भानुसार कुठे वापरायचे हे आपल्याला लक्षात यायला हवं. उद्घाटन असा शब्द असेल तर त्याचा अर्थ कार्यक्रमाची सुरुवात तर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले अशा पद्धतीनं उद्घाटन हा शब्द आपण इथं योग्य त्या ठिकाणी उपयोगात आणतो. तर प्रकाशन असा शब्द असेल तर प्रकाशित करणे. डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाच्या सर्व प्रती प्रकाशनाच्या दिवशी संपल्या अशा पद्धतीने आपण प्रकाशन हा शब्द इथे योग्य त्या ठिकाणी वापरलेला आहे. आता पहा स्वागत असा शब्द आहे त्याचा अर्थ आहे आदराने सामोरे जाणे. प्राचार्यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले म्हणजे आपण स्वागत हा शब्द कुठे वापरायचा तर अशा प्रकारे आपण वापरला पाहिजे. आणि सत्कार हा शब्द कुठे वापरायचा तर कार्याबद्दल उचित सन्मान. स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्यांचा खास सत्कार करण्यात आला आणि अशा पद्धतीनं स्वागत आणि सत्कार असेल, उद्घाटन आणि प्रकाशन असेल हे शब्द संदर्भानुसार कुठे वापरायचे याचे काही संकेत ठरलेले आहेत आणि त्यानुसार आपण त्या संकेतांचं पालन करायला हवं. आता पुढचा शब्द पहा पुरस्कार असा आहे की सन्मानाने दिले जाणारे भरीव कार्याची दखल घेऊन दिले जाणारे बक्षीस म्हणजे पुरस्कार. डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवले अशा पद्धतीनं पुरस्कार या शब्दाचा योग्य उपयोग आपण केलेला आहे. आणि
पुढचा शब्द आहे पारितोषिक. तर पारितोषिक म्हणजे कौतुक करण्यासाठी दिलेले बक्षीस असा त्याचा आपण अर्थ घेतो. आता त्याचा वाक्यात उपयोग आपण करू. आज आमच्या महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आहे. आणि आज आमच्या महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम आहे. म्हणजे पुरस्कार शब्द कुठे वापरायचा आणि पारितोषिक शब्द कुठे वापरायचा हे आपल्याला आता लक्षात आलेलं आहे. आणि अशा पद्धतीने हे संदर्भ आपल्याला समजायला हवेत. तसं पहा, क्रांती एकदम होणारा बदल आणि उत्क्रांती म्हणजे हळूहळू होणारा बदल. आणि ध्वजारोहण म्हणजेच आरोहण, ध्वज चढवणे असा त्याचा आपण अर्थ घेतो. आणि ध्वजावरोहण म्हणजेच अवरोहण म्हणजे ध्वज उतरवणे असा त्याचा आपण अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला शब्द जो असतो तो संदर्भानुसार कुठे वापरायचा आहे हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. आता पुढचा जो प्रकार आहे शब्दभेदाचा तो म्हणजे शब्दांच्या म्हणजे अक्षर फरकाने अर्थ बदल. की थोडासा अक्षरात फरक पडला तरी सुद्धा लेखनात म्हणजे शब्दांच्या लेखनात एखाद्या अक्षराचा फरक जो आहे तो पडतो आणि शब्दभेद निर्माण होतो. म्हणजे दोन शब्दात एखाद्या अक्षराचा जरी फरक असला तरी अर्थात खूप फरक पडतो. हा फरक समजण्यासाठी शब्दांची चांगली जाण असायला हवी. म्हणजे शब्दांचं चांगलं ज्ञान असायला पाहिजे. हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. पहा, परायण असा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे तत्पर. कर्तव्य परायण व्यक्ती समाजप्रिय असतात. म्हणजे परायण हा शब्द, आता तो शब्द पहा की पारायण म्हणजे प मध्ये थोडा बदल झालेला आहे की पच आपण इथे पा असा थोडा बदल लेखनात करून घेतला आणि पुढची अक्षरे तशीच ठेवलेली आहेत आणि पारायण असा तो शब्द तयार झाला. आता त्याचा अर्थ आहे साध्यंत वाचन म्हणजे सततचं वाचन आणि धार्मिक पुस्तकांची भक्तिभावाने पारायणे केली जातात. अशा पद्धतीनं त्याचा योग्य उपयोग इथे आपल्याला वाक्यामध्ये केलेला दिसून येतो. म्हणजे परायण शब्द आपण कसा वापरायचा आणि पारायण शब्द कसा वापरायचा म्हणजे इथे फक्त पचा काना जो आहे तोच दिलेला आहे. थोडासा अक्षर लेखनामध्ये बदल झाला पण अर्थामध्ये मात्र किती मोठा फरक पडलेला आहे हे आपल्याला लक्षात येईल. आता पहा, विदूर असा शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे माहितगार किंवा अनुभवी. विदूर व्यक्तींचा सन्मान करावा आणि विदूर दचाच वापर तिथे आपण करायचा आहे आणि विदूर व्यक्तींचा सन्मान करावा अशा पद्धतीने आपण त्याचा वाक्यात योग्य उपयोग केलेला आहे. कारण माहितगार अनुभवी या अर्थानं आपण विदूर शब्द वापरतो. आणि दुसरा शब्द आहे पहा की विधूर म्हणजे दूचा फक्त धू झालेला येते आणि विदूर म्हणजेच पत्नीचे निधन झालेला. आणि विधुरावस्थेतही तात्यांनी मुलांना आईची उणीव भासू दिली नाही अशा पद्धतीने आपण त्याचा योग्य उपयोग केलेला आहे. म्हणजे विदूर आणि विधूर थोडा लेखनामध्ये फरक पडला तरी अर्थामध्ये किती मोठा फरक आहे हे आपल्याला आता लक्षात आलेलं असेल. आता पुढचा शब्द आहे खळ असा आहे आणि त्याचा अर्थ आहे चिकट पदार्थ. खळ लावून पाकिट बंद करतात आणि खळे म्हणजे कृषी संस्कृतीत मळणी करण्याची जागा त्याला खळे म्हणतात. शेतकरी खळ्यात कणसांची मळणी करतात. अशा पद्धतीनं खळ हा शब्द की ळ वरती एक मात्रा दिला गेलेला आहे आणि खळे जरी इथं लेखनामध्ये फरक झाला तरी अर्थामध्ये मात्र खूप मोठा फरक पडलेला आपल्याला इथं आता लक्षात येतो आहे. आता पुढचा शब्द पहा, उपहार. की नेहमी आपल्याला हे शब्द किंवा अशा पद्धतीच्या काही गोष्टी ज्या असतात तर ते दिसत असतात की उपहार किंवा बोलण्यामध्ये हे शब्द येत असतात. उपहार म्हणजेच नजराना भेटवस्तू असा आपण त्याचा अर्थ घेतो. आणि मामींनी दिलेल्या पुस्तकांचा उपहार वैशिष्ट्यपूर्ण ठरला म्हणजे इथे नजराना भेटवस्तू या अर्थानं उपहार या शब्दाचा उपयोग केलेला आहे. आणि दुसरा उपाहार की जो आपल्याला सगळ्यांना आवडतो की त्याला आपण फराळ अल्पोपहार असं म्हणतो. आमच्या गावातील रुचिरा उपहारगृह लोकप्रिय आहे. अशा पद्धतीने आपण उपहार आणि उपाहार हे दोन शब्द जे आहेत की पला काना दिलेला आहे, लेखनात थोडा बदल झाला पण अर्थामध्ये खूप मोठा फरक पडला. पुढचा शब्द आहे नामांकित. आता ह्या शब्दामध्ये पहा, नामांकित मानांकित नेमका कुठे वापरायचा हे आपल्या लक्षात येत नाही. जसं उपहार उपाहार आणि काही वेळेला अशुद्ध लेखन होतं, लेखनात चुका होतात पण अर्थामध्ये मात्र किती मोठा फरक पडलेला असतो हे आपल्या लक्षात येत नाही. म्हणून काळजी घ्यायला पाहिजे. इथे पण नामांकित शब्द आहे आणि त्याचा अर्थ आपण प्रख्यात प्रसिद्ध असणे असा घेतलेला आहे. डॉक्टर रघुनाथ माशेलकर हे नामांकित शास्त्रज्ञ आहेत असा आपण त्याचा अर्थ घ्यायचा आहे. आणि मानांकित म्हणजे मानाचं स्थान प्राप्त करणे असा त्याचा अर्थ आहे. भारताची बॅडमिंटनपटू PV सिंधू हिला जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाने मानांकित केले. अशा पद्धतीनं नामांकित आणि मानांकित, नाम म्हणजेच प्रख्यात असणं नामांकित असणं आणि मानांकित म्हणजे मानाचं स्थान प्राप्त करणं अशा पद्धतीनं यातला अर्थभेद जो आहे तो आपल्याला लक्षात आलेला असेल. आता आवाहन आणि आव्हान यातला आपण फरक पाहणार आहोत. पहा, आवाहन म्हणजे एखाद्या गोष्टीच्या प्रारंभासाठी प्रतिसादाला प्रवृत्त करणं. प्लास्टिक हटाव या मोहिमेच्या आवाहनाला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. इथे आपण अधोरेखित जो प्रतिसाद शब्द केलेला आहे त्याऐवजी आवाहन या शब्दाला आपण
अधोरेखित करायला हवं होतं. तर इथे आवाहन शब्द जो आहे तो आपण इथं योग्य त्या अर्थानं घेतलेला आहे. आणि पहा दुसरा शब्द आहे आव्हान, की एखाद्या गोष्टीच्या सिद्धतेची जबाबदारी स्वीकारणे. उत्सवाच्या काळात नागरिकांच्या सुरक्षिततेचं पोलिसांपुढे आव्हान असते. अशा पद्धतीनं आवाहन कुठे वापरायचं, त्याचा अर्थ काय आहे, आणि आव्हान शब्द कसा वापरला पाहिजे, त्याचा नेमका अर्थ काय आहे, तर हे आपल्याला इथं आता लक्षात आलेलं आहे. आता पहा पुढचा शब्द आहे अंतर. त्याचा अर्थ आहे भेद, तफावत असा. आधुनिक यंत्रयुगात जग जवळ आले पण माणसांच्या मनामनातले अंतर मात्र वाढले. आपण इथे अंतर या शब्दाचा योग्य अर्थ इथं घेतलेला आहे. आणि अंतर इथे ला काना दिलेला आहे. तो अंतर असा लेखनातला बदल आपल्याला दिसून येतो आणि त्याचा अर्थ आहे अंतर्गत. आणि आंतर महाविद्यालयीन क्रीडा स्पर्धेत आमच्या महाविद्यालयाला प्रथम क्रमांक मिळाला. अशा पद्धतीनं अंतर आणि अंतर यामधला अर्थामधला फरक जो आहे तर तो आपल्याला दिसून येतो. जसा लेखनामध्ये बदल झाला, फरक पडला, तसा अर्थामध्ये सुद्धा खूप मोठा फरक इथं पडलेला आपल्याला दिसून येतो. आता पुढे पहा प्रहर. आता प्रहर या शब्दाचा अर्थ आहे विशिष्ट वेळ. कृष्णा सकाळच्या प्रहरी फिरायला जातो. इथे आपण प्रहर या शब्दाचा योग्य उपयोग केलेला आहे. आणि पहा प्रहार म्हणजे आघात. घनाच्या प्रहाराने मोठ्या दगडाचे तुकडे तुकडे होतात. म्हणजे प्रहर आणि प्रहार म्हणजे दुसऱ्या हला काना एक दिलेला आहे आणि तो प्रहार असा बनला, पण अर्थामध्ये मात्र किती मोठा फरक आहे हे आता आपल्याला कळालेला असेल. विद्यार्थी मित्र हो, शब्द हे शस्त्र आहे आणि हे विद्यार्थी दशेत मिळालेली शिकवण स्वतःमध्ये रुजवायची असेल तर शब्दांमधील भेद चांगले समजून घ्यायला हवेत. की शब्द हे शस्त्र आहे, मग शब्द कसा वापरायचा, कसा समजून घ्यायचा, संदर्भ त्याचा काय आहे हे आपल्याला चांगलं माहिती असायला पाहिजे, तरच त्याचा योग्य उपयोग करून घेता येऊ शकेल. आता विद्यार्थी मित्र हो, शब्दांच्या म्हणजे अक्षर फरकाने अर्थबदल कसा होतो, म्हणजे लेखनात एखाद्या अक्षराचा फरक झाला तरी सुद्धा त्याच्यात अर्थात कसा बदल होतो याची काही उदाहरणं आपण पाहू. तगडी तर त्याचा अर्थ सशक्त असा आपण घेतो. तागडी असेल तर तराजू असा घेतो आणि तंगडी असेल तर पाय असा त्याचा अर्थ आपण घेतो. दार हा शब्द आहे तर दरवाजा आणि दारा म्हणजे बायको. दुर्ग किल्ला आणि दुर्गा देवी. पत्र लिहावयाचे पत्र आणि पात्र योग्य भांडे नाटकातील पात्र. परिमाण म्हणजे मापदंड निकष आणि परिणाम म्हणजे शेवट. पाचू म्हणजे रत्न आणि पाच म्हणजे संख्या. भराभर म्हणजे लवकर आणि भाराभर म्हणजे पुष्कळ. वर म्हणजे नवरा, वार म्हणजे दिवस, वारा म्हणजे हवा. म्हणजे लेखनामध्ये थोडा बदल झाला तरी अर्थामध्ये खूप मोठा बदल होतो हे आता आपल्याला पूर्णपणे लक्षात आलेलं आहे. आणि हे सगळे अर्थभेद जे आहेत ते आपल्याला कळलेले आहेत. आता आपण या घटकावरच्या ज्या कृती आहेत म्हणजे स्वाध्याय जो आहे तो आता पूर्ण करूया. पहा इथे पहिली कृती दिलेली आहे की शब्दांतील उच्चार साधर्म्यावरून कृती करा. आणि पहिला शब्द इथं दिलेला आहे चार असा. त्याचा अर्थ आहे संख्या, आकडा. वाक्यात उपयोग करूया. मी उद्या 4 वाजता भेटेन. आणि दुसरा चारचा अर्थ आहे चारणे आणि याचा वाक्यात उपयोग आहे बैलाला गवत चार. दुसरा शब्द आहे खोड. त्याचा अर्थ आहे झाडाचा बुंधा. झाडाचे खोड मजबूत हवे. आणि दुसरा खोड शब्द आहे खोडी काढणे आणि त्याचा वाक्यात उपयोग आहे राजूची त्याच्या मोठ्या बहिणीने खोड काढली. अशा पद्धतीने आपण त्याचा वाक्यात उपयोग केलेला आहे. आता पुढची कृती आहे शब्दलेखनातील सूक्ष्म बदल. आता किंतु हा जो शब्द आहे तो 2 प्रकारे लिहिलेला आहे की पहिल्या याच्यामध्ये तचा उकार जो आहे ऱ्हस्व आहे आणि दुसऱ्या याच्यामध्ये तचा उकार दीर्घ आहे. आता पहिला जो ऱ्हस्व उकार आहे किंतु मधला त्याचा अर्थ आहे एखादा सल म्हणजे मनामधली एखादी आपल्या मनामध्ये एखादं दुःख असतं त्याला सल असं आपण म्हणतो. की कोणताही किंतु मनात बाळगू नकोस असं आपण म्हणतो. आणि किंतु म्हणजे परंतु पण बसची वाट पाहिली किंतु बस आली नाही म्हणजे बसची वाट बघितली परंतु बस आली नाही म्हणजे किंतु हा शब्द आपण परंतु या अर्थानं वापरलेला आहे. आता पाणी याच्यामध्ये बाणातला न जो आहे त्याची वेलांटी दीर्घ असतील तर आपण त्याचा अर्थ जल असा घेतो. पाणी जपून वापरले पाहिजे. आणि पाणी हा संस्कृत शब्द आहे की नची ऱ्हस्व वेलांटी आहे आणि त्याचा अर्थ हात असा आहे. आणि चक्रपाणी हे विष्णूचे एक नाव आहे. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे त्याचा वाक्यात उपयोग केलेला आहे. तिसरी कृती पहा संदर्भानुसार शब्द प्रयोजन. परोक्ष आणि अपरोक्ष. आता परोक्ष म्हणजे काय समोर आणि त्याचा वाक्यात उपयोग आहे शिक्षकांच्या परोक्ष रमेश खोटे बोलला. आणि अपरोक्ष म्हणजे काय पाठीमागे आणि त्याचा वाक्यात उपयोग आपण असा करू शकतो कोणाविषयीही त्याच्या अपरोक्ष वाईट बोलू नये. जिवंत म्हणजे प्राण असलेला
बंदुकीची गोळी लागूनही बिबट्या जिवंत होता आणि ज्वलंत म्हणजे प्रखर. वाढते दहशतवादी हल्ले हा जगासमोरील ज्वलंत प्रश्न आहे. म्हणजे अशा प्रकारे संदर्भानुसार हे शब्द जे आहेत ते कसे वापरायचे हे आपण इथं वाक्यात उपयोग करून दाखवलेलं आहे. आता पुढची कृती आहे अक्षर फरकाने बदल, की पत तर इथे प्रतिष्ठा असा त्याचा अर्थ आहे आणि त्याचा वाक्यात उपयोग आपल्या समाजात आपल्या कर्तृत्वाने आपण आपली पत निर्माण केली पाहिजे. आणि पथ थ इथं झालेला आहे तर त्याचा अर्थ रस्ता मार्ग असा आपण घेतो. आणि जीवनपथ सोपा कधीच नसतो असा आपण त्याचा वाक्यात उपयोग केलेला आहे. सण म्हणजे वर्ष कालखंड. सन 1947 मध्ये भारत स्वतंत्र झाला आणि सण म्हणजे उत्सव समारंभ. गुढीपाडवा हा मोठा सण आहे. अशा पद्धतीनं आपण याचा वाक्यात उपयोग केलेला आहे. अक्षर फरकाने सुद्धा अर्थबदल कसा होतो हे आता आपल्या इथं लक्षात आलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, अर्थभेद समजून घेणं हा आपल्या भाषा शिकण्याच्या ह्याच्यामध्ये खूप मोठा भाग आहे. आणि आपल्याला जर अशा पद्धतीनं ह्या शब्दांचं जर ज्ञान असेल तर आपल्याला त्याचं लेखन जे आहे ते अचूक करता येतं, उच्चार अचूक करता येतात आणि आपल्याला भाषा जी आहे तर ती योग्य प्रकारे उपयोगात आणता येते. आणि म्हणून शब्दभेद हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे. हा घटक तुम्हाला नक्कीच समजला असेल. आज आपण इथेच थांबू. धन्यवाद.